मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटला। मराठीचा सन्मान असेल तर भेंडी बाजारात जा। स्वराज्य को आपको बचाना है तो जाओ भेंडी बाजार, जाओ मुंब्रा के अंदर। जैन मुनींची ठाकरे बंधूंवर विखारी टीका। बीएमसी में वही राज करेगा और जैन समाज वोट उसी को देगा जो जू दया के ऊपर ध्यान रखेगा, जो प्राणी मात्र के कल्याण के लिए सोचेगा। महापालिका निवडणुकीत कबूतरखान्याचा मुद्दा कळीचा विषय ठरणार असल्याचं चित्र मुंबईत निर्माण झालंय आणि त्याला कारण ठरलंय जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी ठाकरे बंधूंविरोधात केलेलं वादग्रस्त विधान। जैन मुनी नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका। आपको यह पूरा परेड जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है। इधर लगाओ किसी भी एक नेता को फोन लगाओ आप कि मेरे बिल्डिंग के अंदर लफड़ा हो गया, आप आओ, नहीं आएगा। आएगा आमदार उसका, खासदार उसका, नगर सेवक उसके, और थापड़ मार मार के तुमको बोलेंगे वोट दो, इस लाल बाग में रहना होता। ये ध्यान रखना था। अभी तो मार रहे तुमको, वापस पीटेंगे। यदि आप हमारे राजस्थान प्रवासियों को थप्पड़ मारकर आप बोलते हैं कि आप मराठी बोलो, तो छाती ठोक के बोलते हो कि हम मराठी जो बोलना है तुम्हारे से ज्यादा महाराष्ट्र का सम्मान हम राजस्थान लोग करते हैं। यदि आपको तुम्हाला जर मराठी भाषेचा सम्मान आहे, छत्रपती स्वराज्याच्या स्वराज्य को आपको बचाना है तो जाओ भेंडी बाजार, जाओ मुंब्रा के अंदर। दरम्यान कबूतरखान्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या जैन मुनींनी मराठी विरुद्ध मारवाडी या वादात उडी घेतल्यामुळे ठाकरे सेनाही आक्रमक झाली आहे। कालपर्यंत जे जैन मुनी भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलते, अचानक आता मोर्चे आंदोलन करून मुंबईचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत। मी त्या सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे की मुंबई शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रित राहतात आणि विशेषतः जैन समाज हे नेहमी अहिंसाच्या मार्गावरती चालणार आहे। त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मुंबईकरांचा आहे। कृपया करून असे मोर्चे काढून लोकांना त्या मोर्चामध्ये आग्रह धरून समाजामध्ये तीड निर्माण करू नका। दुसरीकडे कबूतरखाना बंद केल्यानं कबूतरांची काय अवस्था झाली आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही जैन मुनी निलेशचंद्र यांनी पत्रकार परिषदेत केला। तर कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींनी नवी रणनीती आखत जैन समाजाला हाक दिली आहे। जैन समाजाच्या इमारतींमध्ये जाऊन कबूतरांच्या मुद्द्यावर जनजागृती करणार आहे। प्रत्येक वार्डात गोरक्षकाप्रमाणे कबूतर रक्षक तयार केले जातील। भूतदयेसाठी तडजोड केली जाणार नाही। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून याआधीही मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगला होता। मराठी एकीकरण समिती आणि आम्ही गिरगावकर संघटनेनं प्रत्येक वार्डात कबूतरखाने उभारण्याच्या जैन समाजाच्या भूमिकेला विरोध करत मारवाड राजस्थानला जाण्याचा खोचक सल्ला दिला होता। त्यात जैन मुनी निलेशचंद्रांनी शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करून महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय। मराठी अमराठीच्या वादात आता कबूतराचा मुद्दा किती प्रभावी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।